दीक्षाभूमीचा विकास, सुशोभीकरण आणि विस्ताराच्या मागणीसाठी बुधवारी नागपुरातील दीक्षाभूमी परिसरात आंबेडकरी अनुयायांनी मोठं आंदोलन केलं। या आंदोलनात मोठ्या संख्येनं आंबेडकर अनुयायी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक सहभागी झाले होते। दीक्षाभूमीला लागून असलेली कृषी विभागाची जमीन विकण्याच्या उद्देशानं तत्काळ हस्तांतरित करावी ही मुख्य मागणी होती। शिवाय दीक्षाभूमीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर दूरगामी विकास करण्यात यावा अशी ही मागणी आंदोलकांनी केली। दरम्यान राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी मानवी साखळी देखील तयार केली होती। बाबासाहेब आंबेडकर करे पुकार, हम सब एक हैं। दीक्षाभूमी स्मारकाला मिळालीच पाहिजे, हम सब एक हैं। जिंदाबाद, जिंदाबाद। तर शासनानं आणि दीक्षाभूमी स्मारक समितीनं तातडीनं विकास कामांना सुरुवात केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील आंदोलकांनी दिला। 2 वर्षापूर्वी आणि अनधिकृत जे खोदकाम करण्यात आलेलं होतं ते इथल्या आंबेडकरी समुदायाने हाणून पाडलं। तेव्हापासून इथल्या सौंदर्यीकरणासाठी, दीक्षाभूमीच्या डेव्हलपमेंट करण्यासाठी जो पैसा आलेला होता तेव्हापासून जे आहे ना इथे सौंदर्यीकरण झालं, नाही याचा जे आहे इथं डेव्हलपमेंट होत आहे। त्याचप्रमाणे CRCची जागा, त्याचप्रमाणे समोर जे आहे मिनिमम आता कचेरीची जागा, त्याचप्रमाणे इथं आरोग्य व्यवस्थेची जागा समोर जे आहेत ह्या दीक्षाभूमीला कमी पडत आहे। त्या इथे जे आहे देण्याची आम्ही मागणी करतो, आंबेडकरी लोक मागणी करत आहे। इथे चेंगराचेंगरी झाल्यानंतर जे आहे इथे शासन व्यवस्था नंतर इथे जमीन देणार का असा आंबेडकरी जनतेतर्फे प्रश्न निर्माण होतो आहे। ज्या देवस्थानाला भारतामध्ये न मागता जमीन दिल्या जाते, परंतु ही जी पवित्र दीक्षाभूमी हजारो फुले शाहू आंबेडकरी आणि मानवतेचे ऊर्जास्थान असलेले दीक्षाभूमी याला जे आहे जमिनीची गरज असूनही शासन व्यवस्था उदासीनता बाळगत आहे। हे कुठंतरी जे आहे एक विषमता म्हणावी की जातीय विषमता म्हणावी असा आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो आहे। विनंती करतो शासन व्यवस्थेला, भारत देश धर्मनिरपेक्ष आहे, धर्मनिरपेक्षतेच्या माध्यमातून दीक्षाभूमीची जागा जे एक अपुरी पडत आहे ती जागा जी आजूबाजूची जागा जी आहे दीक्षाभूमीला द्यावी ही आमची विनंती आहे, ही आमची मागणी आहे। आणि लवकरात लवकर या सौंदर्यीकरणाला जे आहे सुरुवात करायची की नाही करायची ते आम्हाला जे आहे स्पष्ट सांगावे, अन्यथा जे आहे आम्ही स्वतः आंबेडकरी लोक त्याचा जे आहे निर्णय घेऊ। आमच्या दीक्षाभूमीचा आम्ही सौंदर्यीकरण कसं करायचं आम्ही ठरवू।